नमस्कार मंडळी. पहिला व्हिडिओ बघितलात का? त्याच्या कमेंट मला कळवा. आणि त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गणरायाला प्रथम वंदन करूया आपण. म्हणा गणपती बाप्पा मोरया. तर आज आपण असं म्हणूया की गणपतीला पूजापत्री वाहतात. मग त्या कशा प्रकारचा असतो? तर त्याला सगळे अलंकार वगैरे आपण चढवत असतो. मग ते कशा करता? आणि हो, गणपतीबरोबर रिद्धिसिद्धी पण असतात बरं का. त्या रिद्धिसिद्ध्यांना माहिती आहे का? कापसाची वस्त्र वाहतात. मग कापसाची वस्त्र म्हणजे काय? तर एक गोल कापसाचंच चकती करायची, 2 वाट्या वेगळ्या वेगळ्या घ्यायच्या, त्याच्यामध्ये एकामध्ये हळद घालायची, एकामध्ये कुंकू घालायचं, त्यात थोडंसं भिजेल इतकंच एवढंसं पाणी घालायचं दोघांमध्ये, आणि त्या गोल चकत्या करायच्या आणि त्याच्यामध्ये भिजवायच्या. एक हळदीची आणि एक कुंकवाची अशी वस्त्र त्या रिद्धिसिद्धींना वाहत असतात. त्याचप्रमाणे एक रक्तवर्णाचं म्हणजेच कुंकाचं वस्त्र गणरायाला वाहत असतात. तसंच आपण सुद्धा हार करतो ना, मग ते हार जे करतात ते सुद्धा कापसाचे वस्त्र अलंकार असतात. ते कसं, तर पेरूच्या आकाराचा जाड असा कापसाचा पेरू घ्यायचा, अंगठ्याच्या आकाराचा, आणि त्याला आपल्या 2 बोटांचं जेवढं अंतर असतं तेवढं अंतर ठेवून त्याला ते हळदी कुंकाची बोटं लावायची असतात. आणि मग तो तुम्ही 2 पदरी करा, 5 पदरी करा, 4, असं तुम्हाला आवडेल तेवढ्या पदरी करून तो हार गणपतीच्या गळ्यात घालत असतात. तर कारण काय, देवांनीच एकदा म्हटलेलं आहे ना, तसंच पत्री पण आपण वाहतच असतो. तर ही जी वस्त्रालंकार आहेत ती कशा करता आहेत? तर त्यांनी म्हटलेलं आहे, तुम्ही मला पत्र, फूल, पान, तोय जे काय तुम्ही अर्पण कराल ते मी सगळे अलंकार म्हणून सगळं स्वीकारत असतो. तुमची पूजा मला ती मान्य आहे, असं म्हणून तो आपल्यावरती सांगत असतो. तर बघा, सगळ्या त्या कापसाचे वस्त्रालंकार वाहतात. कोणी सोन्याचे, कोणी चांदीचे, कोणी माणिक, मोती, रत्नसुद्धा त्याला आवडतात. हो, पण या सगळ्या ह्याच्यामध्ये माहिती आहे का त्याला काय आवडतं? तर त्याला रक्तचंदनसुद्धा आवडतं. रक्तचंदन, कमळ, तर हे त्याला फार आवडत असतात. आणि हो, त्याचबरोबर त्याला दुर्वासुद्धा आवडत असतात. कारण त्याला शांत राहण्यासाठी, आणि त्याच्या अंगाची आगाख होत असते त्या राक्षसाला मारल्यामुळे, त्याच्यामुळे त्याच्या मस्तकावर आपण नेहमी दुर्वा पण वाहत असतो, हो की नाही? मग हे दुर्वासुद्धा त्याला आवश्यक असतात. पण हे जरी असलं ना, तरी हे झालं पत्री वगैरे. तर पण त्याला आवडतं काय माहिती आहे का? गुळ खोबरं. गुळ खोबरं तर अवश्य हवंच. आणि मोदक तर त्याला फारच प्रिय आहे. त्याच्यामुळे अशा प्रकाराने यथानुशक्ती आपण आपल्या परीने ही पूजा आपण करत असतो. आणि तो ती मान्य करून घेतो. कारण काय, तर त्याच्यामागे असलेला आपला प्रेमभाव असतो, तो आपण त्याच्या चरणी अर्पण करत असतो. म्हणून तो सर्वांना तो आवडत असतो.